ओके. मग कुठे चालली होती ग? तर ही आली आई बाबांसाठी हा केक पार्सल जाईल आता. छान झालं, टेस्ट एकदम परफेक्ट आहे. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि विकेंड असतो. मस्त आराममध्ये उठलो आम्ही आणि जिमला आज काही गेलो नाही, रेस्ट केला आणि आता जातोय आम्ही लंचला बाहेर, कारण आज दीपालीला मला द्यायचं होतं थोडा आराम. मी तर काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही, तर अशा वेमध्ये मी तिला बाहेर घेऊन जातो लंचला. हो भूक लागली होती. सकाळी उठल्यावर तिने मँगो खाल्ला आणि तिची सुरुवात अशी झाली. चला तर मग आता आम्ही कुठे जाऊ. ते खरंच खूप सुंदर रेस्टॉरंट आहे, याच्या अगोदर पण आम्ही गेलो. खरंच खूप अमेझिंग टेस्ट होती. तर ते रेस्टॉरंट नक्की आम्ही ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला शेअर करू. काय हो कशात? तुझ्या बॅग मध्ये? मग टिफिन घेऊ तर तिथे जेवणार नाही का तू? जेवणार नाही आहे? नाही. बॅग मध्ये टिफिन? चल ना बाई, घेतलंय ना. मग आणि हा फॅन का खाली ठेवला? चला, फ्रूट्स घ्यायला गेलो होतो बाहेर आणि टू व्हीलरने गेलो होतो आणि जियाना झोपली. त्यात जियानाने एक चप्पल पाडली, ती चप्पल पडली. कुठे गेली, काय गेली, आम्ही खूप शोधलं. म्हणजे थोडं सोसायटीमध्ये आजूबाजूला काहीच नाही भेटलं. गेली ती झोपी गेली. तेवढ्यात ती जाऊ. खूप दिवसांपासून मी म्हणत होतो दीपालीला की आपण तिच्यासाठी नवीन घेऊ. फायनली ह्या रिझनमुळे आपण मला बोलूच देत नाही. चालेल, तू बोलशील. चल आपण गाडीमध्ये जाऊ, मग बोलशील. काय खाते तू? हे काय म्हणतात त्याला? काय माहिती? काय माहिती? नाचणीचे पफ म्हण. हेल्दी आहे का ते? हेल्दी आहे. जे नाही तुझी प्लेस आहे. आई हे आली. जेव्हा सोफ्याच्या वेळेस आपण मग तेव्हा बोलून घेऊ. आता करून घ्या. आता यूज करून घ्या. चला, बऱ्यापैकी काम सुरू आहे. चल चल म्हणा तिला. चल, आता बऱ्यापैकी घरचं काम जोरात सुरू आहे. हो हो ठीक आहे, नंतर बोलशील. तुला वेळ देऊ आम्ही. आता आम्हाला बऱ्यापैकी काम सुरू आहे घरी. तुम्ही थोडंफार दाखवलं, मी तुम्हाला दाखवलं सुद्धा. प्रॉपर जेव्हा सगळ्या गोष्टी फायनलाइज होईल तेव्हा प्रॉपरली मी सगळ्या गोष्टी शेअर करेल. आता थोडं घरचं सामान वगैरे सुद्धा पडलंय, बिकॉज काम सगळं राहत्या घरी सुरू आहे. म्हणजे आई बाबा तिथे राहत सुद्धा आहे आणि काम सुद्धा सुरू आहे. तर त्याच्यामुळे खूप गडबड सुरू आहे आणि सतत येणं जाणं गोष्टी बाकी आहे. सोफा, कर्टेन, या सगळ्या गोष्टी बाकी आहे. सगळं चेंज होणार आहे. आम्ही सोफा सुद्धा चेंज करणार आहे, कर्टन सुद्धा चेंज करणार आहे, सगळं चेंज करणार आहे. तर एक खूप सुंदर असं लुक येईल त्या घरचा. तर बघू कसं येईल आणि कसं होतं. तर आतापर्यंत तर खूप छान वाटत आहे, बिकॉज ग्रीन कलर होता हॉलमध्ये. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल. आणि आता एकदम व्हाईट झालंय, तर ते घर खूप असं पॉपअप होतं, असं ब्राईट वाटत आहे सगळ्या गोष्टी आहे ना. आणि हॉल सुद्धा असा मोठा वाटतोय. तर येस, चला आता आम्ही चाललो आहे बाहेर लंचसाठी. मी बोलायच्या आधी तू बोलून घ्या. आधी तुला काय बोलायचं आहे? मग कुठे चालली होती ग? मी बोलू आता. तर आम्ही चाललोय लंच. असं नाही करायचं हा, मम्मा फटके देते असं गेलं तर. आता आम्ही चाललोय लंचसाठी
दिल्ली 6 की दिल्ली 9 आहे? दिल्ली 6. दिल्ली 6 आहे ना. दिल्ली 6 म्हणून प्रतापनगरला हे रेस्टॉरंट आहे, खूप सुंदर आहे. याच्या आधी पण आम्ही गेलो आहे तिथे, पण तेव्हा आम्ही शूट नव्हतो करत. आम्ही तेव्हा आमच्या मोडमध्ये होतो, छान असं एन्जॉय केलं तेव्हा. पण परत जायचंय. तिथली लस्सी, ओ माय गॉड, तिथं सगळंच खूप छान आहे. पण परत आज जायचं होतं बिकॉज खूप दिवसांपासून एकदम असं हॉचपॉच वाटतंय, घरचे कामं आणि ते सेम रुटीन. आणि सॅटर्डे म्हटलं की आम्ही घरात नाही म्हणजे प्रणव नाही राहू देत. सगळ्यात मेन म्हणजे प्रणव नाही राहू देत. फ्रायडे पासून असं होतं की चला बाहेर, चला कालच चला. बोलत होतो मी हिला, काल दीपाली नाही आली, बट आज बंद आहे. चलो, काही नाही होत, चलो, कुछ नाही होता. काय कुछ नाही होतं म्हणजे होणारच काय होतं मला सांग बरं. आराम झाला तुला. हा, तो मॅन्डेटरी आहे बाहेर जाणं. आणि फक्त लंच म्हणजे काही हे नसते, एक आरामाची सुद्धा गरज असते. आणि मला असं वाटतं प्रत्येक बायांना तो आराम मिळायला पाहिजे. बिकॉज रोज सतत एकाच रुटीनमध्ये सकाळ संध्याकाळ, आणि त्यात असे लेकरं राहिले नाही बघा. भूक लागली ही मला सकाळी उठून मला बोलते मम्मा मला चपाती पाहिजे, दुपारी झोपून उठली की बोलते चपाती पाहिजे, रात्री झोपून उठली की बोलते चपाती पाहिजे. हिच्यासाठी मी चपातीवाली बाई झाली आहे, है ना का? आणि मी माझ्या 9 मंथ्स तू तिथे काय खाणार आहे बघा. आम्ही प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, प्रत्येक कॅफेमध्ये, प्रत्येक ठिकाणी आम्ही चपाती खातो आणि पनीरची भाजी खातो. ही आम्हाला दुसरं काहीच खाऊ देत नाही. आता गेम आहे. चला, आणि बाहेर खूप ऊन आहे. नागपूर चांगलंच तपत आहे आता. बघा झालं सुरू. काय करा सगळे काय करा, फ्रेंड्स हा लाईक करा, चॅनलला करा, नाही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर प्लॅन मध्ये चेंज आहे. आम्ही दिल्ली 6 नाही चाललोय, आम्ही थाटबाट चाललोय. हा, थाटबाट, बिकॉज जियांना बोलते की पनीरची भाजीच खायची आहे. तर मग, आणि आम्ही दिल्ली 6 मध्ये पनीरची भाजी खायला नाहीच जाणार होतो, म्हणून मग थाटबाट जाऊ. आणि आज सॅटर्डे आहे, सॅटर्डेला ना खूप सुंदर असा मेन्यू असतो. आणि आज तिथे असते दाल बाटी, म्हणून मग आज आम्ही ते खायला जाऊ. चला, बेटी के लिए सब कुछ है ना. खरंच, पण बेबीज झाल्यानंतर ना भरपूर अशा गोष्टी चेंज होतात. आता तूच बोलून घे. ओके, पोचलो आम्ही हल्दीराम्सला. पुढे बसा. फायनली टेबल आम्हाला मिळाला. काय मिळाला तुला? टेबल. फायनली जेवण आमचं आटोपलेलं आहे. आता घरी जाऊन झोपायचं छान. काम आहेत, चला. झोपली तर त्यामुळे तिला घरी केलं ड्रॉप. दीपाली सुद्धा गेलेली आहे तिच्यासोबत. तर जसं की घरी काम चालू आहे, काही सामान त्यांना लागत होतं, म्हणजे जी मोल्डिंग आहे ती काल कमी पडली, त्याच्यामुळे ऑर्डर दिला होता. तर त्यांनी काही घरी डिलिव्हरी दिली नाही, तर तेच मी कारमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना नेऊन देतो. त्यामुळे ते पुढचे काम करेल. आणि उद्या आहे पेंटिंगचा लास्ट डे, त्याच्यामुळे आजच्या आज ते मोल्डिंग लागले पाहिजे, जेणेकरून उद्या पेंटर्स ते उर्वरित काम त्यांचं पूर्ण करेल. इतका सुंदर केक हा बनलेला आहे, हेल्दी केक. खाऊ ना. आणि जियानाचा पण आता थोड्याच वेळात प्रिपरेशन स्टार्ट होईल, कारण ती झोपलेली आहे त्यामुळे. चला, तर ही आहे आईबाबांसाठी हा केक पार्सल जाईल आता. छान झालं, टेस्ट एकदम परफेक्ट आहे. आणि याच्यामुळे एकदम मस्त फ्लेवर येतोय सिरममुळे.
तर थोड्याच वेळापूर्वी केक बनवला होता आणि खरंच केक खूप छान झालेला, म्हणून प्रणव गेला होता आता आईबाबांकडे, तर तो त्यांच्यासाठी सुद्धा घेऊन गेला. आणि आत्ताच मला त्याचा कॉल आला होता की तो बाबांना घेऊन येतो आहे, बिकॉज आम्ही फॅन घेतलेला आहे, तर बाबा माउंट करून देतील. आणि आता नक्कीच जियाना उठणार आहे आबांना बघून. जण कसं झालं? जियाना जस्ट झोपून उठली. जियाना कसं झालं सांग ना, आवडलं तुला? तू खाल्लं की नाही खाल्लं? खाऊ घालू? मम्मी बघ. बरोबर आहे. पेन्सिल जियानाकडे, जियाना पेन्सिल दे आबाला. पेन्सिल लवकर धावत जा. पेन्सिल पेन्सिल तुझीकडली तुझ्याकडली पेन्सिल. करू? कचरा पडलाय गरम. चला जियाना चालली. बाय बाय. फायनली आमचा फॅन इथे लागलेला आहे आणि बऱ्यापैकी थंड करतो. छान वाटत आहे, म्हणजे आता इथे बसता येईल आणि हा उपयोगी येईल आता. हा सगळ्यात मेन म्हणजे कचरा तर खूप झालेला. माझी सगळीकडचे कामं झालेली आहेत. संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा माझा रेडी आहे, बिकॉज आता थोड्याच वेळात जियाना आणि प्रणव येतील आणि जियानाचा पहिला प्रश्न राहील की मम्मा मला चपाती पाहिजे. तर येस, असा होता आजचा दिवस. आणि आमच्याकडे उद्या कोणीतरी येणार आहे, ते कोण हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.